समाजशास्त्राचे परिचय आणि ओळख. ब्लॉक 1 मधील सर्व मुद्दे आजच्या या प्रकरणामध्ये आपण कव्हर करणार आहोत. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यांचा अनेक पैलूंमध्ये जवळचा संबंध आहे. समाजशास्त्र म्हणजे नक्की काय? तर सामाजिक संबंधांचा, सामाजिक प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. आणि सामाजिक मानववंशशास्त्र म्हणजे काय? तर सामाजिक मानववंशशास्त्रामध्ये सुद्धा मानवाची उत्पत्ती आणि मानवाची संस्कृती, त्याचबरोबर मानवाची वागणूक ह्याचा अभ्यास केला जातो. तर सामाजिक मानववंशशास्त्र ही समाजशास्त्राची सर्वात जवळची शाखा मानली जाते. कधी कधी काही प्रश्नांच्या आणि काही पद्धतीशास्त्राच्या बाबतीत सामाजिक मानववंशशास्त्रापासून समाजशास्त्र हे वेगळं करणं कठीण जातं. का? तर ह्याच्यामध्ये सामाजिक मानववंशशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये आणि पद्धतीशास्त्रामध्ये बरंच साधर्म्य आपल्याला दिसून येतं. काही बाबतींमध्ये हे साधर्म्य आपल्याला दिसून येतं. दोन्हीही शाखा, समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र ह्या तुलनेने नवीन शाखा आहेत. त्याचबरोबर समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्हीही 19व्या शतकाच्या शतकात उदयास आलेल्या शैक्षणिक शाखा आहेत. म्हणूनच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सोशिओलॉजी इज वन ऑफ द यंगेस्ट सोशल सायन्स, कारण त्याचा उदय हा साधारणपणे 150 वर्षांपूर्वी झालेला आपल्याला दिसून येतो. या प्रकरणात आपल्याला दोन्हीही विद्याशाखांच्या म्हणजेच समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यांच्या उदयाच्या भिन्न भिन्न ऐतिहासिक घडामोडी, त्यांची पार्श्वभूमी काय होती, कुठले सामाजिक आणि आर्थिक बदल यांना कारणीभूत ठरले, हे समजून घेता येईल. समाजशास्त्राचा उदय पाहत असताना आपल्याला अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक घटक लक्षात घेणं गरजेचं आहे. एक विज्ञान शाखा म्हणून कशी उदयाला आली हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूच, परंतु त्याची पार्श्वभूमी काय होती, कुठले कुठले बदल ह्या काळात झालेले आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर 18व्या आणि 19व्या शतकात पश्चिम युरोपमध्ये अत्यंत जलद गतीने आणि सखोल असे बदल घडून येताना दिसत होते. त्यामुळे समाज आणि समाजात व्यक्तीचं असलेलं स्थान ह्याविषयी असणाऱ्या समजुतीमध्ये, त्याच्याविषयीच्या आकलनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येईल. वैज्ञानिक शोध आणि वैज्ञानिक पद्धतीशास्त्र ह्यामध्ये लक्षणीय प्रगती होत होती. वैज्ञानिक शोध आणि वैज्ञानिक पद्धतीशास्त्र याचा विचार करता आपल्याला लक्षात येईल की जेव्हा एखादा शोध आपण घेत असतो किंवा एखादी नवीन रिसर्च जेव्हा केला जातो, तेव्हा तो रिसर्च करण्याची एक ठराविक पद्धत आपल्याला फॉलो करायची असते. तर त्यालाच आपण पद्धतीशास्त्र असं म्हणतो. तर ह्या पद्धतीशास्त्राचीही निर्मिती ह्याच दरम्यान हळूहळू तयार होत होती असं आपल्याला म्हणता येईल. ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्खाइम यासारख्या सुरुवातीच्या अभिजात समाजशास्त्रज्ञांच्या मनात हाच प्रश्न होता की असाच वैज्ञानिक आणि पद्धतशीर दृष्टिकोन आपण मानवी समाजाच्या अभ्यासासाठी, त्यांचं सामाजिक जग अभ्यासण्यासाठी लागू करता येऊ शकतो का? आपल्याला मानवी जीवनातील घडामोडी ह्या शास्त्रीय पद्धतीने कशा तपासता येऊ शकतील? आणि हाच तो कालखंड होता की जिथे पद्धतीशास्त्र, समाजशास्त्राचंही पद्धतीशास्त्रचा पाया हळूहळू रचायला आपल्याला सुरुवात झालेली दिसते. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती एका बाजूला होत होती आणि त्यात होणाऱ्या प्रगतीमुळे पारंपरिक ग्रामीण कृषी समाजाचं आधुनिक, शहरी आणि औद्योगिक अशा समाजामध्ये परिवर्तन होत असताना दिसत होतं. नवनवीन शोध लागत होते. वैज्ञानिक नवनवीन अनेक उपकरणं बाजारामध्ये येत होती आणि ह्यामुळे उत्पादनामध्येही
खूप मोठा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. उत्पादनाची जी तंत्र होती, उत्पादनाचं प्रमाण होतं, ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आपल्याला झालेला दिसतो. तर लहान घरगुती उत्पादन पूर्वी जे होत होतं, ते मोठ्या कारखान्यांमध्ये व्हायला सुरुवात झाली. आणि हे जे व्यापक बदल होते, ते औद्योगिकीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाच्या एकंदरच प्रक्रियेच्या मध्यवर्ती होते. आणि हे असलं तरीही एकंदरच समाजामध्ये मात्र विरोधाभासी अशी परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसत होती. तर ही विरोधाभासी परिस्थिती काय होती, कशी होती, ते आपल्याला पाहायचं. विरोधाभासी होती कारण त्यातून एकाच वेळेस आशा आणि एकाच वेळेस निराशा प्रतीत होत होती. पूर्वीच्या पारंपरिक समाज जीवनातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय पैलूंमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत होतं. आणि परिवर्तन असल्यामुळे आशा होती. बदल होता म्हणून आशा होती. परंतु अ, त्याचबरोबर निराशा ही आपल्याला दिसून येते. निराशा ह्यासाठी इथे म्हटलेलं आहे, की जी पूर्वीची स्थिर परंपरा होती, त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणावर धक्का लागून समाजामध्ये अनेक बदल खूप झपाट्याने घडून येत होते. विशेषतः मध्ययुगामध्ये म्हणजे इसवी सन 476 ते इसवी सन 1000 पर्यंतचा युरोपमधल्या इतिहासाचा जो कालखंड आहे, जिथे चर्च ही मुख्य अथॉरिटी होती. तर चर्चच्या नियमांच्या संदर्भात या परिवर्तनाकडे, हे जे काही परिवर्तन होत होतं, वैज्ञानिक क्रांतीमुळे आलेलं जे परिवर्तन होतं, त्या परिवर्तनाकडे अतिशय तर्कशुद्ध आणि प्रबुद्ध तत्वज्ञान ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं. मानवी सर्जनशीलता आणि तर्कशुद्धतेला चालना देणारा हा आधुनिक समाज पूर्वीच्या स्थिर व्यवस्थेला नवीन व्यवस्थेद्वारे बदलत होता. आणि हे बदललं गेलं आणि हा बदल झाल्यामुळे कायम अव्यवस्था आणि अराजकतेची स्थिती निर्माण झालेली होती. जो परिवर्तित झालेला समाज होता, त्यामध्ये अव्यवस्था, अराजकता आपल्याला आलेली दिसून येत असलेली दिसून येईल. तर ही अराजकता किंवा अव्यवस्था का होती? तर अचानक झालेला जो बदल होता, त्यामुळे जे ह्या बदलाचं आकलन समाजामध्ये, व्यक्तींमध्ये होण्यासाठी वेळ लागत होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये होत असलेल्या या बौद्धिक आणि भौतिक किंवा सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर समाजशास्त्र ही एक वेगळी शाखा म्हणून आपल्याला उदयाला आलेली दिसते. समाजशास्त्राचा उदय पाहताना सगळ्यात महत्वाचा कालखंड होता तो प्रबोधन काळ. समाजशास्त्र हे कसं उदयाला आलं, त्याची पार्श्वभूमी नक्की काय होती? तर समाजशास्त्राचा उदय बघताना प्रबोधन काळ हा आपल्याला विसरून चालणार नाही. रादर आपल्याला असं म्हणता येईल, की प्रबोधन काळ हा विशिष्ट एक समाजशास्त्राला एक व्यवस्थित आकार देण्यासाठी हा काळ खूप महत्वाचा ठरलेला आहे. प्रबोधन, ज्याला एनलायटनमेंट असंही म्हटलं जातं किंवा एज ऑफ रिझन असंही म्हटलं जातं, हा बौद्धिक बुद्धिवादाचा बुद्धिवादाच्या विकासाचा काळ होता, ज्याने 18व्या शतकात युरोपामध्ये तात्विक विचारांमध्ये काही महत्वपूर्ण बदल घडवून आणले. या काळामध्ये सामाजिक जीवनाशी संबंधित अनेक विद्यमान कल्पना ज्या होत्या आणि विश्वास जे होते ते उखडले गेले, ते बदलून टाकले गेले. कारण मोठ्या प्रमाणावर सत्सद विवेकबुद्धीच्या आधारावर, शास्त्राच्या आधारावर, विज्ञानाच्या आधारावर निर्णय घ्यायला सुरुवात झालेली होती. प्रबोधनाशी संबंधित सर्वात प्रमुख विचारवंत म्हणजे चार्ल्स मॉन्टेस्क्यू आणि जीन जॅक रुसो हे फ्रेंच तत्वज्ञ होते. राज्यकर्त्याच्या जुन्या दैवी अधिकारवादी सिद्धांतापासून फारकत घेतली गेलेली दिसते. मुख्यतः युरोपीय समाजामध्ये हा बदल होत होता आणि त्यामध्ये समाज हा दैवी अधिकारावर आधारित आहे. समाजाची व्यवस्था ही दैवी अधिकाराने प्रचलित व्यवस्था आहे असे मानले जायचे. परंतु जशी जशी वैज्ञानिक क्रांती होत गेली, जसा प्रबोधन काळ सुरू झाला, जिथे तात्विक विचारांमध्ये बदल घडून येत होते,
त्याच्या आधारे हे जे बदल होते ते आपल्याला दिसून येतात. जिथे दैवी अधिकार हा पूर्णपणे दूर सारला गेला आणि त्यानुसार जे काही पवित्र मानलं गेलेलं होतं ते पवित्र नाही ह्याची खात्री समाजामधल्या लोकांना पटली. सामाजिक आणि नैतिक आदेश यापुढे देवाने नियुक्त केलेले आणि पवित्र आहेत असं मानलं गेलं नाही. याचे उदाहरण द्यायचे झाले तर पूर्वीच्या काळामध्ये शक्यतोवर युरोपीय समाजामध्ये अनेक धारणा होत्या. मग त्या स्त्री जीवनासंदर्भात असतील किंवा सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात असतील किंवा व्यक्तीने सामाजिक जीवन कसं व्यतीत करावं, कुठल्या विश्वासाने सामाजिक जीवन व्यतीत करावं याविषयीचे काही नियम लागू केले होते. तर त्या संपूर्ण व्यवस्थेला मोठा धक्का ह्या काळामध्ये मिळाला आणि ही जी पूर्वीपासून चालत आलेली किंवा ज्या काही गोष्टी पवित्र मानल्या गेल्या होत्या त्याच्यावरचा पडदा बाजूला सारला गेला आणि त्याच्याविषयी थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ते जे काही थोतांड होते ते दूर सारले गेले आणि त्याच्या मुळाशी असलेला विवेकवादी विचार हा लोकांपर्यंत पोचला. निसर्ग आणि समाज या दोन्ही गोष्टींचा प्रायोगिक दृष्ट्या अभ्यास केला जाऊ शकतो हा विश्वास समाजामध्ये निर्माण केला गेला आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक बदल, विज्ञानामध्ये होणारे नवनवीन प्रयोग, विज्ञानामधनं समोर येणारे नवनवीन शोध हे कारणीभूत होते. हा जो निसर्ग आणि समाज याचा अभ्यास शास्त्रीय दृष्ट्या करता येतो हा विश्वास निर्माण झाल्यामुळे मानव किंवा माणूस हा मूलतः तर्कसंगत आहे आणि तर्कसंगत तत्वांवर बांधलेला असा समाज हा मानवाला त्याच्या असीम क्षमतांची जाणीव करून देऊ शकतो अशा कल्पनांची बीज ह्या काळामध्ये रोवली गेली आणि ह्यातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बदल झालेले दिसून येतात. औद्योगिक आणि वैज्ञानिक क्रांती जी फ्रेंच आणि अमेरिकन क्रांतीच्या साक्षीदार असलेल्या काळामध्ये दृढपणे स्थापित झालेली आपल्याला दिसते. फ्रेंच आणि अमेरिकन राज्यक्रांतीविषयी आपण बघणारच आहोत. पुढच्या काही स्लाइड्समध्ये त्याचा उल्लेख येणार आहे. पण औद्योगिक आणि वैज्ञानिक क्रांती ही फ्रेंच आणि अमेरिकन क्रांतीचा कशा पद्धतीने साक्षीदार आहे हेही आपण बघणार आहोत. आता आपण पाहूयात वैज्ञानिक क्रांती, ज्याला सायंटिफिक रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. 14 ते 16वे शतक, युरोपातील 14 ते 16वे शतक ह्याला रिनेसन्स पिरियड असंही म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये आपण पुनर्जागरणाचा काळ असं म्हणतो. तर 14 ते 16व्या शतकात पुनर्जागरणाच्या काळात युरोपने वैज्ञानिक क्रांती घडवून आणलेली आपल्याला दिसते. 14 ते 16व्या शतकात जे काही महत्वाचे बदल आपल्याला दिसून येतात ते केवळ सामाजिक बाजूवर नाही तर ते राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पैलूंवरही दिसून येतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जो समाजामध्ये बदल झाला, जो व्यापक बदल समाजामध्ये, युरोपीय समाजामध्ये झाला, त्यातला सर्वात महत्वाचा कालखंड तो 14 ते 16वे शतक होतं. या 14 ते 16व्या शतकाच्या काळात जी काही वैज्ञानिक क्रांती घडून आली त्याच्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन अधोरेखित झाला आणि तो होता मनुष्य आणि निसर्गाविषयीचा नवीन दृष्टिकोन. मनुष्य, जीवन आणि निसर्ग ह्याचा अतिशय जवळचा संबंध आहे असं मानलं जायचं. तो आजही आहे, परंतु त्याला मोठ्या प्रमाणावर दैवी आधार होता. तो या कालखंडामध्ये त्या मानण्याला ह्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर तडाखा मिळाला आणि मुख्यत्वे मनुष्य आणि निसर्गाविषयीचा एक नवीन दृष्टिकोन ज्याचा आधार होता वैज्ञानिक असा मुख्यत्वे अधोरेखित आपल्याला झालेला दिसतो. वैज्ञानिक क्रांती जेव्हा घडून येत होती त्यातील काही मुख्य घडामोडी आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं होतं त्या कालखंडात ती म्हणजे कोपर्निकन क्रांती.
कोपर्निकन क्रांती म्हणजे नक्की काय होती? तर आपल्याला माहिती आहे, की कोपर्निकन क्रांती जी होती त्याच्यामध्ये अ, असं मानलं गेलं होतं सुरुवातीच्या काळात म्हणजे कोपर्निकन क्रांती जी ज्याला कोपर्निकन क्रांती असं ह्यासाठी म्हणतात, की निकोलस कोपर्निकस हा जो होता, त्यांनी हा खगोलशास्त्रज्ञ जो होता, त्याने हा शोध लावलेला होता. तर 16व्या शतकातील पोलिश खगोलशास्त्रज्ञ कोपर्निकस निकोलस यांनी हा सिद्धांत मांडलेला होता आणि त्यांच्या मते विश्वाच्या भूकेंद्रिततेचा जो समज होता, त्या भूकेंद्रित समजाच्या समज हा जो होता तो पृथ्वीभोवती केंद्रित होता आणि कोपर्निकस यांच्या मते सूर्यमाला ही पृथ्वीभोवती केंद्रित नसून ती सूर्याभोवती केंद्रित आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि हा सिद्धांत मांडल्यानंतर वैज्ञानिक जगामध्ये खूप मोठे बदल घडून आले. मुख्यत्वे खगोलशास्त्रीय विज्ञानामध्ये मोठे बदल घडून आलेले आपल्याला दिसतात. या शोधाच्या मांडणीमुळे खगोलशास्त्रामध्ये मोठे बदल घडून आले आणि तसं म्हटलं तर एक व्यापक वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात इथून आपल्याला झालेली दिसते आणि ही व्यापक वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात आधुनिक विज्ञानाच्या मुळाशी आहे असं आपल्याला दिसून येतं. तर आधुनिक विज्ञानाचा जो पाया आहे तो ह्याच सिद्धांतापासून रचला गेला असं जर आपण म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. त्याच्यानंतर गॅलिलिओ गॅलिली, जोहान्स केपलर, आयझॅक न्यूटन यासारख्या शास्त्रज्ञांनी जे काही प्रयोग केले होते त्या प्रयोगांच्या युगाची एक सुरुवात झालेली होती आणि ज्यामुळे विज्ञानात मोठी क्रांती आपल्याला घडून आलेली दिसते. जे काही नवनवीन प्रयोग केले गेले त्याच्यातून समाजामध्ये अनेक बदल घडून आले. अनेक गोष्टींविषयीचे वैज्ञानिक तत्व काय आहेत ही समाजासमोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात विज्ञानामध्ये क्रांती घडून आली आणि याच धर्तीवर वैज्ञानिक पद्धतीवर आधारित समाजाचे विज्ञान तयार करण्याची प्रबळ इच्छा समाजशास्त्रज्ञांमध्येही निर्माण झाली. एका बाजूला वैज्ञानिक क्रांतीमुळे केवळ शोधच नाही तर पद्धतीशास्त्र ज्याला आपण मेथोडॉलॉजी म्हणतो तीही तयार होत होती, तीही डेव्हलप होत होती, विकसित होत होती. तर त्याच धर्तीवर अनेक समाजशास्त्रज्ञ जसे ऑगस्ट कॉम्ट आहे, एमिल डर्खाइम आहे, ह्यांच्या मनामध्ये अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली होती की समाजाचा अभ्यास आपण अशाच पद्धतशीर प्रकारे का करू शकत नाही आणि त्याच्यातूनच पद्धतीशास्त्र समाजशास्त्राचं एक पद्धतीशास्त्र तयार होण्याची मुळं रोवली गेलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर चा एक महत्वाचा शोध होता तो डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. डार्विनच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताने बायबलच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावरच मूलगामी टीका केली. जर आपण सखोलपणे विचार केला तर आपल्याला हेही लक्षात येईल की हर्बर्ट स्पेन्सर हा जो समाजशास्त्रज्ञ होता त्याने उत्क्रांतीची जी संकल्पना होती ती डार्विनच्या आधी मांडली होती आणि कॉम्ट सारख्या फ्रेंच तत्ववेत्ता जो होता त्याने समाजाचा उत्क्रांतीचं वर्णन केलं होतं. समाजाची उत्क्रांती ही विविध टप्प्यांमधून होत असते असंही त्यांनी प्रतिपादन केलं होतं. परंतु डार्विनने मानवी जैविक उत्क्रांतीसाठी वैध वैज्ञानिक पुरावा सर्वात आधी सादर केला आणि त्यामुळे समाजाच्या उत्क्रांती सिद्धांताचा विकास झाला. या सगळ्यांमुळे जुन्या विचारांना आव्हान आणि पर्याय सुचवले गेले. तथापि हे पर्याय सिद्ध केले गेले आणि वारंवार पडताळले गेले. वारंवार पडताळणी करून ते सिद्ध झाले तरच त्यांचा स्वीकार होऊ लागला. अन्यथा नवीन पर्याय, नवीन उपाय शोधण्याची मानसिकता तयार होत होती आणि तसे नवीन उपाय शोधले जात होते आणि त्यामुळे वैज्ञानिक पद्धत ही अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धत मानली जाऊ लागली. अशा प्रकारे एका बाजूला वैज्ञानिक पद्धत ज्याला आपण नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यासाच्या
मुळाशी असणारं जे पद्धतीशास्त्र, त्याचा पाया अतिशय भक्कमपणे रचताना अनेक समाजशास्त्रज्ञ पाहत होते. आणि ह्याच धर्तीवर आपण समाजाचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठी पद्धतीशास्त्राची निर्मिती होण्याची गरज त्यांना भासत होती. 19व्या शतकातील युरोपियन समाजात जे काही सामाजिक आर्थिक बदल झाले, त्याचा एक आपण आढावा इथे थोडक्यात घेऊया. समाजशास्त्राच्या उदयामध्ये हे सामाजिक आणि आर्थिक बदल जे युरोपीय समाजामध्ये घडून येत होते, ते अत्यंत महत्वाचे आहे. समाजशास्त्राचा उदय बघताना समाजशास्त्राची एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचं विद्याशाखेमध्ये रूपांतर होताना हे जे बदल आहेत ते अत्यंत कारणीभूत ठरलेले आहेत. आपल्याला असंही म्हणता येऊ शकतं की ह्या सामाजिक आर्थिक बदलांच्या अभ्यासापासूनच खऱ्या अर्थाने समाजशास्त्राची जी शैक्षणिक प्रगती होती, म्हणजे शैक्षणिक स्तरावर समाजशास्त्र कसं शिकवलं जावं ह्याचाही पाया, त्याचं एक पद्धतीशास्त्र तयार करण्याचा हा कालखंड होता. तसं पाहायला गेलं तर समाजशास्त्र हे मानवी जीवना इतकंच प्राचीन आहे. कारण प्लेटो, अरिस्टॉटल ह्यासारख्या तत्ववेत्यांनीही समाज आणि मानव यांच्यामधला सहसंबंध वेळोवेळी स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. तर 19व्या शतकातील युरोपियन समाजात जे काही सामाजिक आर्थिक बदल घडत होते त्याच्यासाठी काय कारणं होती ती आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचे बदल घडून आले ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे. 1789च्या काळामध्ये ज्या काही क्रांतीची एक मालिका सुरू झालेली होती, तर त्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो. तर फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व संपूर्ण जगाला दिलेली आहेत, हे आपण सगळ्यांना माहिती आहेच. परंतु ह्या स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता यासाठी ही तत्व निर्माण होण्यासाठी मानवी संघर्षाच्या इतिहासात एक महत्वाचं वळण ह्या फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिलेलं दिसतं. आणि यामुळे सरंजामशाहीचं जे युग होतं ते संपुष्टात आलं आणि पूर्णपणे समाज जीवनाची एक नवीन व्यवस्था इथे आपल्याला सुरुवात झालेली दिसते. नवीन समाज व्यवस्था ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या 3 तत्वांवर आधारित एक नवीन समाज निर्माण व्हावा, ह्यातून ही समाज व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. इथे एक खूप महत्वाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते तरी इथे उल्लेख करते, ते म्हणजे केवळ फ्रान्सच नाही तर संपूर्ण युरोप, आणि केवळ युरोप नाही तर भारतासारख्या इतर खंडातील दूरवरच्या देशांमध्येही ह्या क्रांती दरम्यान निर्माण झालेल्या या विचारांचा, ह्या तत्वांचा, ह्या मूल्यांचा प्रभाव असलेला दिसून येतो. एवढेच नाही तर भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा समावेश केला गेलेला आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. 18व्या शतकात युरोपीय देशांप्रमाणे फ्रान्सनेही तर्क आणि बुद्धिवादाच्या युगात प्रवेश केलेला होता. कारण मोठ्या प्रमाणावर जे काही बदल होत होते ते सर्वदूर पसरले होते. जी काही वैज्ञानिक क्रांती होत होती ती सर्वदूर पसरली होती आणि त्याच्यासाठी फ्रान्स हा देशही मागे नव्हता. प्रमुख तत्ववेत्ते जे आहेत ह्या कालखंडातले त्याच्यामध्ये मॉन्टेस्क्यू आहे, लॉक आहे, जॉन लॉक आहे, वोल्टेअर आहे आणि रुसो आहे. तर ह्या तत्ववेत्त्याच्या कल्पनांनी फ्रेंच लोकांवर मोठा प्रभाव टाकला होता. त्यांची जी विचारसरणी, त्यांचे विचार होते, त्यामुळे लोकांवर मोठा प्रभाव पडला. ते तर्कवादी होते आणि त्यांचा असाही विश्वास होता की सर्व सत्य गोष्टी ह्या तर्काने सिद्ध केल्या जाऊ शकतात. त्यामुळे ह्या विचारवंतांचा पगडा फ्रेंच समाजावर, फ्रेंच लोकांवर हा मोठा होता. यातील हे विचारवंतांचा कालखंडही आपण पाहूया. मॉन्टेस्क्यू 1689 ते 1755, लॉक 1632 ते 1704, वोल्टेअर 1694 ते 1778
आणि रुसो 1712 ते 1778. फ्रेंच राज्यक्रांती याने जो काही राजेशाही होती, फ्रेंचमध्ये निरंकुश राजेशाही होती, त्याचा अंत केलेला आहे. त्याच्यामुळे युरोपियन समाजाची राजकीय रचना ही मोठ्या प्रमाणावर बदलली, व्यापक प्रमाणावर त्याच्यामध्ये बदल झाले आणि उदारमतवादी लोकशाहीचं आगमन इथे आपल्याला झालेलं दिसतं. उदारमतवादी लोकशाहीच्या आगमनाची घोषणा करून फ्रान्समधील सरंजामशाहीचं युग जे होतं ते संपुष्टात आलं. सरंजामशाहीच्या युगाची जागा ही उदारमतवादी लोकशाहीने घेतलेली आपल्याला दिसून येते. 1889 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेल्या आणि 19व्या शतकात पार पडलेल्या राजकीय क्रांतीची दीर्घ मालिका ही समाजशास्त्रीय सिद्धांताच्या उदयासाठी सर्वात तात्कालिक घटक होती. आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्रीय सिद्धांताचा पाया जो होता तो फ्रेंच राज्यक्रांतीपासून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. फ्रेंच राज्यक्रांतीने जे काही बदल एकंदर समाजामध्ये घडवून आणले होते, केवळ फ्रान्समध्येच नाही तर जसं मी आधीही म्हटलं की ह्या राज्यक्रांतीतून निर्माण झालेली जी काही स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही तत्व होती ती सर्वदूर पसरलेली होती. संपूर्ण जगभर त्यांचा प्रसार झालेला होता आणि यातून जे काही झपाट्याने बदल हे त्या कालखंडातल्या समाजामध्ये होत होते, त्यातून समाजशास्त्रीय सैद्धांतिक बैठक जी आहे ती तयार होत होती, असं आपण जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तो आहे फ्रेंच राज्यक्रांतीचाच दुसरा भाग. अनेक लेखक, अनेक समाजशास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक जे होते, जे लेखनामध्ये जे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लेखन करत होते, त्या लेखकांना विशेषतः फ्रान्समधील अराजकता आणि अव्यवस्था ही अस्वस्थ करत होती. त्या अराजकतेमुळे ते काहीसे व्यथित झालेले होते आणि त्यांना समाजात सुव्यवस्था ही पुन्हा आणायची होती, पुनर्संचयित करायची होती. त्यांनी 18व्या शतकात आणि 19व्या शतकात जो काही बदल घडताना पाहिला होता, राजकीय क्रांतीने अनेक गोष्टी उलथून टाकलेल्या होत्या आणि समाजामध्ये सुव्यवस्थेचं जी काही व्यवस्था निर्माण झालेली होती ती अत्यंत व्यथित करणारी होती. तर ही सुव्यवस्था पुन्हा एकदा नव्याने निर्माण करणं गरजेचं वाटत होतं आणि ही सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी काही नवीन आधार शोधण्याचा प्रयत्न ह्या शतकातील काही समाजशास्त्रज्ञांनी आपल्याला केलेला दिसतो. सामाजिक व्यवस्था म्हणजे ज्याला आपण सोशल ऑर्डर असं म्हणतो, त्या बाबतीतही काही प्रश्न निर्माण झाले होते. कारण समाज व्यवस्थेत आणि अतिशय समाजाच्या व्यवस्थित विकास होण्यासाठी, समाज व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी एक सामाजिक व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु ह्या समाज व्यवस्थेमध्येच ह्या बदलामुळे अनेक गोष्टी झपाट्याने बदललेल्या दिसत होत्या आणि मुख्यत्वे सामाजिक व्यवस्था आणि त्याविषयीचे प्रश्न हीच चिंता अभिजात समाजशास्त्रीय सिद्धांतकारांच्या मनामध्ये होती. विशेषतः ऑगस्ट कॉम्ट, एमिल डर्खाइम आणि टॅलकॉट पार्सन्स यांनी याच्यावर मोठ्या प्रमाणावर लेखन आपल्याला केलेलं दिसतं, चिंता व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणखी एक विकास झाला होता आणि तो होता समाजशास्त्राचा उदय. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजशास्त्राचा उदय व्हायला अजून एक कारण होतं आणि तो म्हणजे होता औद्योगिक क्रांती. तर हा जो एक विकास होता 19व्या शतकाच्या सुरुवातीला होताना आपण पाहतो. म्हणजे आपण जेव्हा पूर्ण इतिहासाकडे पुन्हा एकदा बघतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात की ही औद्योगिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणावर समाजशास्त्राचा उदयास कारणीभूत ठरलेली आहे.
तर पुढचा चर्चेचा मुद्दा जो आहे तो आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती ही एकच घटना नव्हती. ही एका दिवसात घडलेली घटनाही नव्हती. तर अ, त्यासाठी एक मोठा कालखंड आपल्याला विचारात घ्यायला लागतो. तर औद्योगिक क्रांती ही आंतरसंबंधित घडामोडींचा एक संच किंवा मालिका अशा पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. अनेक छोट्या-छोट्या क्रांती मिळून ही औद्योगिक क्रांती आपल्याला असते. औद्योगिक क्रांती आपल्याला झालेली दिसून येते. आणि ह्यामुळे पाश्चात्य जगाचे मोठ्या प्रमाणावर कृषीप्रधान व्यवस्थेतून औद्योगिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालेले दिसते. आणि म्हणूनच ही औद्योगिक क्रांती खूप महत्वाचा कालखंड आहे, असं मी सुरुवातीला म्हटलं. 1860च्या सुमारास इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि लोकांच्या सामाजिक, आर्थिक जीवनात खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आणि अत्यंत व्यापक असे ते बदल होते. सुरुवातीला इंग्लंडमध्ये आणि नंतर युरोपच्या इतर देशांमध्ये ही बदलाची लाट झपाट्याने आपल्याला पसरलेली दिसून येते. युरोपमध्ये विशेषतः इंग्लंड मध्ये जे बदल झाले त्यामध्ये नवीन प्रदेशांचा शोध होता, संशोधन होतं, व्यापार आणि वाणिज्य यामध्ये वाढ होत होती आणि ह्याचा परिणाम म्हणून शहरांमध्ये वाढ होत होती. शहरांच्या वाढीमुळे वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होत होती. तर एकंदरच आपल्याला लक्षात येतं की ह्या औद्योगिक क्रांतीमुळे केवळ सामाजिक जीवनच नाही तर आर्थिक, राजकीय जीवन हेही मोठ्या प्रमाणावर बदलत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इथूनच कुठेतरी कार्ल मार्क्सनी जो सिद्धांत मांडला आहे किंवा कार्ल मार्क्सने दिलेली भांडवलशाहीची जी संकल्पना आहे त्याचा कुठेतरी पाया इथूनच सुरुवात झाली असं जर आपण म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. औद्योगिक क्रांती दरम्यान नवीन साधनांचा विकास होत होता, नवीन तंत्र शोधून काढली जात होती आणि ह्या तंत्रांच्या आधारे, या साधनांच्या आधारे वस्तूंचं प्रमाण हे झपाट्याने वाढत होतं. 1767 मध्ये जेम्स हरग्रीव्स ह्याने स्पिनिंग जेनी ह्या त्यांनी निर्माण केलेल्या एका तंत्रामुळे उत्पादनाच्या गतीमध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता निर्माण केलेली होती आणि उत्पादनाची गती जी आहे ती खूप पटकन वाढलेली आपल्याला दिसून येते. हे सगळं होत असताना आपल्याला इथे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल की त्यावेळेस घरगुती जे उद्योग होते, जे अनेक उत्पादनं ही घरगुती स्तरावर उत्पादित केली जात होती. अनेक जे उत्पादनांची साधनं होती ती अतिशय तंत्र जी होती ती अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती. परंतु ह्या वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे नवीन तंत्रज्ञानामुळे कारखाने उभारले जात होते आणि कारखान्यांची यंत्रणा नव्याने समाजासमोर येत होती आणि ह्या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर उत्पादन बाहेर पडत होतं. आणि त्याचबरोबर ह्या कारखान्यांमध्ये काम करणारा एक कामगार वर्गही ह्याच काळामध्ये उदयाला येत होता. जेव्हा आपण कामगार वर्गाचा इथे उल्लेख करतो तेव्हा त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला शहरांची वाढ झालेली दिसते. हे कारखाने जे होते, ज्या फॅक्टरीज होत्या त्या मोठ्या प्रमाणावर शहरी भागांमध्ये उभारल्या जात होत्या आणि त्यामुळे शहरांची वाढ ही खूप झपाट्याने या कालखंडात आपल्याला झालेली दिसते. हे सगळं होत असताना आपल्याला आपण थोडंसं अर्थव्यवस्थेविषयी बोलणंही महत्वाचं आहे. तर या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे ती सरंजामशाही कडून भांडवलशाही उत्पादन पद्धतीमध्ये बदलताना दिसत होती आणि त्यानंतर भांडवलदारांचा एक नवीन वर्ग ह्या ठिकाणी उदयास आलेला होता, ज्यामुळे या नवीन उत्पादन पद्धतीचं जे आहे नियंत्रण ते केलं जात होतं. या क्रांतीमुळे समाज हाताने बनवलेल्या वस्तूंच्या जुन्या काळापासून यंत्राने बनविलेल्या वस्तूंच्या नवीन युगामध्ये गेलेला होता आणि या बदलामुळे औद्योगिक क्रांती जी होती ती उदयाला आलेली आपल्याला दिसून येते.
आता जसं मी मघाशीही उल्लेख केला, की ह्या क्रांतीचा सामाजिक जीवनावरच नाही तर आर्थिक जीवनावरही परिणाम झालेला होता. तर त्याच्याविषयी थोडासा सखोल चर्चा आपण इथे करूया. औद्योगिक क्रांतीचा समाजावर काय-काय परिणाम झाला होता, त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. अर्थव्यवस्थेतील बदलाबरोबरच समाजात अनेक बदल होत होते. जसजशी भांडवलशाही अधिकाधिक गुंतागुंतीची होत होती, त्याच प्रमाणामध्ये बँका, विमा कंपन्या आणि वित्त निगमांचा विकास होत होता. औद्योगिक कामगार, व्यवस्थापक, भांडवलदार यांचा नवीन वर्ग उदयाला येत होता. नवीन औद्योगिक समाजातील शेतकरी कापड गिरणीत कापूस वेचताना आपल्यासारख्याच हजारो लोकांसोबत काम करत होते. जे शेतकरी स्वतंत्रपणे आधी काम करत होते, त्या मोकळ्या आणि स्वच्छ ग्रामीण भागाऐवजी त्यांना धूळ आणि घाण ह्याभोवतीचं जीवन त्यांचं झालं होतं. याचा अर्थ इथे असा नाही, की कारखान्यांच्या वाढीमुळे हे सगळं होत होतं, परंतु कारखान्यांमध्ये काम करणारा जो कामगार वर्ग होता, त्यांच्यासाठी पुरेशा व्यवस्था इथे निर्माण अ, हो व्हायच्या होत्या. तर हा सुरुवातीचा कालखंड आणि म्हणूनच आपण आधी जो उल्लेख केला गेला होता, की अराजकता आणि अव्यवस्था निर्माण होण्यामागचं हेही एक कारण होतं. उत्पादन वाढल्यामुळे लोकसंख्या वाढत होती. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण ते शहरी स्थलांतर होत होतं. लोकसंख्येच्या वाढीमुळे शहरीकरण हे झपाट्याने होत होतं. औद्योगिक शहरं ही झपाट्याने वाढत होती आणि या औद्योगिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक विषमता दिसून येत होती. एका बाजूला शहरीकरण हा विकासाचा भाग होता, पण त्याचबरोबर सामाजिक आर्थिक स्तरावर दिसून येणारी असमानता ही सुद्धा समाजशास्त्रज्ञांचा चिंतेचा विषय होती. हे बदल पुराणमतवादी आणि जहालमतवादी अशा दोन्ही प्रकारच्या विचारवंतांचं चिंतेचं कारण बनलेली होती. पुराणमतवादी म्हणजे ज्याला आपण कन्झर्व्हेटिव्ह थिंकर्स असं म्हणतो, त्यांना ही भीती होती, की अशा परिस्थितीमुळे अव्यवस्था आणि अराजकता निर्माण होईल. तर एका बाजूला जहालमतवादी फ्रेडरिक एंगेल्स सारख्या जहालमतवादी विचारवंताला असं वाटलं, की कारखाना कामगार जे आहेत, कारखान्यात काम करणारे जे कामगार आहेत, त्या कामगार वर्गाची क्रांती ते कामगार कामगार वर्गाला एकत्र करून क्रांती सुरू करतील आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तन घडून येईल. आणि अशा प्रकारे कामगारांची स्थिती, मालमत्तेचं परिवर्तन, अ, मोठ्या प्रमाणावर अ, खाजगी मालमत्ता ही जी संकल्पना होती, तीही ह्याच कालखंडात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर मालमत्तेचं परिवर्तन, शहरीकरण आणि तंत्रज्ञान हे औद्योगिक क्रांतीविषयीचे काही महत्त्वाचे मुद्दे जे होते, ते सुरुवातीच्या समाजशास्त्रज्ञांच्या अ, अ, चिंतेचे विषय ठरले होते. आणि त्याच्यातूनच काही सिद्धांत अभिजात समाजशास्त्रीय सिद्धांतांनी आपल्याला मांडलेले दिसतात. ज्याविषयी आपण बोलत होतो की समाजशास्त्रीय सिद्धांत त्याचा उदय आपण आता इथे थोडक्यात बघणार आहोत. समाजाचा अभ्यास करताना तो शास्त्रीय पद्धतीने व्हावा, त्यासाठी सिद्धांतांची गरज असते. तर ह्या सामाजिक बदलांमुळे एकंदर सामाजिक स्थिती जी काही बदलत होती, त्यामुळे अ, जी काही अ, जो काही अभ्यास होत होता, जी काही समाजव्यवस्था समाजशास्त्रज्ञांकडनं आकलित केली जात होती, त्याचा परिपाक म्हणजे कुठेतरी सिद्धांतांचा समाजशास्त्रीय सिद्धांतांचा पाया रचला जात होता आणि हळू-हळू त्याचा उदयही होत होताना आपल्याला दिसतो. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, की युरोपमध्ये प्रबोधन काळ हा हा उल्लेखनीय बौद्धिक विकासाचा काळ होता आणि तात्विक विचारांमधला बदलांचा काळ होता. ही पार्श्वभूमी समाजशास्त्राला विद्याशाखा म्हणून आकार देताना अत्यंत महत्वाची ठरली. ज्याला बौद्धिक विकासाचा काळ ह्याला आपण इंटेलेक्च्युअल बॅकग्राऊंड असंही म्हणतो. समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत असलेले प्रमुख बौद्धिक पूर्वसूचक जे आपण म्हणतो किंवा बुद्धिवादी पूर्वसूचक जे होतं, ते म्हणजे प्रथमतः इतिहासाचं तत्वज्ञान. म्हणजेच समाजाची प्रगती ही टप्प्याटप्प्याने
आकृतिबंधांमध्ये होत आहे. टप्प्याटप्प्याने होत असते किंवा काही ठराविक पॅटर्न्स ज्याला आपण म्हणतो, त्या आकृतिबंधांच्या द्वारे आपल्याला लक्षात येत असते. या वस्तुस्थितीची मान्यता आणि या आकृतिबंधाच्या उपस्थितीमुळे समाजाला समजून घेण्यासाठी नैसर्गिक विज्ञानाच्या धर्तीवर शास्त्रीय आणि पद्धतशीर पद्धतीने कायदे देखील तयार केले जाऊ शकतात, असाही एक विचार ह्या दरम्यान पुढे येत होता. तर नैसर्गिक विज्ञानाचा आधार घेऊन काही मतं मांडली जात होती. नैसर्गिक विज्ञानाचा आधार घेऊन समाजशास्त्रीय अभ्यासही केले जात होते. आणि ह्याच दरम्यान आपल्याला एका बाजूला पद्धतीशास्त्राचाही हळूहळू उदय होताना दिसून येतो. दुसरं म्हणजे सामाजिक सर्वेक्षणाच्या संख्यात्मक पद्धतीचा उदय. अनेक पद्धतींपैकी जेव्हा आपण मेथोडॉलॉजीचा विचार करतो, सामाजिक पद्धतीशास्त्रांचा विचार करतो, त्याच्यातली संख्यात्मक पद्धती शास्त्राचा एक भाग म्हणून आपण सामाजिक सर्वेक्षणाचा विचार करत असतो. तर ही सामाजिक सर्वेक्षणाची जी पद्धत आहे तिचा उदय ह्याच कालखंडात आपल्याला झालेला दिसतो. तर समाजशास्त्रीय अन्वेषणाची किंवा जे आपण तपास म्हणतो त्याची एक पद्धत म्हणून सामाजिक सर्वेक्षण हे एक साधन म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्याचा उपयोग समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी केला जाऊ शकतो, हेही समाजशास्त्रज्ञांनी इथे प्रतिपादित केलेलं आहे. अशा प्रकारे समाजशास्त्राच्या सिद्धांताच्याही उदयाला, पद्धतीशास्त्राच्या उदयाला एका बाजूला उदय आपण एका बाजूला बघितला. आता त्याचबरोबर ह्या प्रकरणामध्ये आपण सामाजिक मानवशास्त्राचा उदय कसा झाला त्याचाही एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केलेला होता की समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे अतिशय जवळच्या, ह्या दोन्ही अतिशय जवळच्या विद्याशाखा आहेत, जो दोन्ही जवळचे विषय आहेत. तर सामाजिक मानववंशशास्त्राचा उदय हा आपल्याला वेगळेपणाने बघण्याची गरज काय आहे, तर त्याच्यामध्ये दोन्हीच्या उदयाच्या ज्या पार्श्वभूमी आहेत त्या थोड्याशा वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून हा दोन्ही विद्याशाखांचा उदय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बघणं हे गरजेचं आहे. मानववंशशास्त्र आणि त्याचा अध्ययन विषय हा नैसर्गिक विज्ञान आणि मानव विज्ञान शाखांचा छेदन बिंदू म्हणून सुरू झाला. मानव विज्ञान ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो आणि नैसर्गिक विज्ञान ज्याला आपण नॅचरल सायन्सेस असंही म्हणतो. सामाजिक मानववंशशास्त्र हा मानववंशशास्त्र या शाखेचाच एक भाग असल्यामुळे त्याचा उदय ऐतिहासिक दृष्ट्या मानववंशशास्त्राच्या इतर घटकांच्याच विकासापाशी जोडला जातो. सामाजिक मानववंशशास्त्राचा जो उदय आहे हा समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, वांशिक इतिहास, मानसशास्त्र, मुख्यत्वे सामाजिक मानसशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या सामाजिक विज्ञानांच्या इतर विद्याशाखांशी जवळून जोडला गेलेला आहे. पण सामाजिक मानववंशशास्त्राची सर्वात जवळची शाखा म्हणजे समाजशास्त्र. मानववंशशास्त्रातील अत्यंत भिन्न भिन्न अध्ययन विषय लक्षात घेता बौद्धिक वैचारिक विकास आणि विद्याशाखेचा उदय ह्याचा सर्वसमावेशक असा शोध घेणे कठीण आहे. परंतु समाजशास्त्राप्रमाणे मानववंशशास्त्राचा उदय आणि विकास हा पाश्चिमात्य जगातील वैज्ञानिक विकासासोबत थेट थेट जोडला गेलेला आहे असंही म्हटलं जातं. कारण ज्या पद्धतीने औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती ही समाजशास्त्राच्या उदयाला कारणीभूत ठरली, त्याचप्रमाणे ती सामाजिक मानववंशशास्त्राच्या उदयालाही कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. इमॅन्युएल कांट यांनी 1798 मध्ये अँथ्रोपोलॉजी प्रॅग्मॅटिशियन हिन्सिच नावाचं पुस्तक हे प्रकाशित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ह्याच्या आधी जर आपण जर बघितलं तर सामाजिक मानववंशशास्त्र
जे आहे ते त्याचा उपयोग प्राचीन ग्रीकांनीही आपल्याला केलेला दिसून येतो. त्यांच्या मते मानववंशशास्त्र हे 1995 मध्ये निर्माण सॉरी 1795 मध्ये निर्माण झालेलं आहे. सामाजिक मानववंशशास्त्राचा जो उदय आहे, तो दुसऱ्या जो जो वेगवेगळ्या टप्प्यातून आपल्याला गेलेला दिसतो. तर नंतरचा जो कालखंड होता तो 15व्या-16व्या शतकातला. त्याच्यामध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतील काही भाग आणि नवीन जगावर केलेल्या विजयाच्या इतिहासाची नोंद केलेली आहे. आणि हे जे लिखाण होतं, तेच महत्त्वाचं मानवशास्त्रीय साहित्य स्रोत आहे असं मानलं जातं. आजही मानलं जातं. तर हा जो काही इतिहास आहे अ, तो मानववंशशास्त्रज्ञांनी आत्ता सखोलपणे आपल्याला अभ्यासलेला दिसतो. मानववंशशास्त्राचा पाया ग्रीको रोमन पुनर्जागरणाच्या काळापासून देखील दिसून येतो. विशेषतः हॅलिकार्निकस हेरोडोटस ज्याचा कालखंड होता 484 ते 425 यांच्या लेखनापासून याला सुरुवात झालेली आहे असं काही समाजशास्त्र अशा काही मानववंशशास्त्रज्ञांचं मत आहे. त्या काळातील जे काही ग्रीक तत्ववेत्ते होते, ज्याच्यामध्ये आपण सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांनीही मनुष्य आणि समाजाच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकलेला दिसून येतो. त्या काळातल्या समाजावर मोठ्या प्रमाणावर ह्या तिघही तत्ववेत्यांचा मोठा पगडा असल्याचे अनेक नोंदी आपल्याला दिसून येतात. या व्यतिरिक्त काही महत्वाच्या नावांमध्ये थॉमस हॉब्स, मॅकायव्हेली आणि इब्न खल्दून यांचाही उल्लेख इथे करावाच लागतो. तर मानववंशशास्त्राचा हा जो विकासाचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या घडामोडी पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये 18व्या शतकापर्यंत युरोपमधील पुनर्जागरणाचा अनुभव आणि त्याचा जो प्रभाव होता, रिनेसन्स पिरियड ज्याला आपण पुनर्जागरणाचा काळ म्हणतो, त्याचा जो काही अनुभव होता, प्रभाव होता, त्याच्यानंतर अनेक नामवंत तत्ववेत्ते होते. त्यांनी समाजाच्या आकलनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं. त्यामध्ये रुसो, विको, बरॉन डी मॉन्टेस्क्यू आणि जॉन लॉक यांचा समावेश होतो. त्यांनी त्यावेळच्या सामाजिक घटनांचा अभ्यास केला, सामना केला आणि त्यातूनच त्यांनी जे काही लेखन केलं त्याच्यामध्ये ह्या सर्व सामाजिक घटनांचा उल्लेख येत आलेला आपल्याला दिसून येतो. या सुरुवातीच्या कामातून समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रासह सामाजिक विज्ञान आणि मानवी समाजाच्या विज्ञानाच्या विकासासाठी निश्चितपणे तात्विक पाया हा रचला गेला. मानववंशशास्त्राचा उदय आणि विकासामध्ये पूर्वीच्या किंवा सुरुवातीच्या कालखंडातील जे तत्वज्ञ आणि विद्वानांचं जे योगदान होतं, तरीही जे काही त्यांनी योगदान दिलं होतं ते मानववंशशास्त्रज्ञ होते असं म्हणता येणार नाही. परंतु त्यांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं होतं आणि त्याचा उल्लेख मानववंशशास्त्रज्ञ नेहमीच करतात. मानववंशशास्त्र आणि सामाजिक विज्ञानाचा विकास जो सुरुवातीच्या तात्विक आणि ऐतिहासिक अभ्यासांकडे प्रस्थान करतो, तो 2 टप्प्यात करण्यात आलेला आहे. पहिला टप्पा जो होता तो 1725 ते 1840 चा कालखंड. तत्वज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी इतिहासापासून माणूस, समाज आणि सभ्यता यांचा वेगवेगळा अभ्यास करण्यात यश मिळवलेलं होतं आणि त्याद्वारे एक सामान्य सामाजिक विज्ञान तयार केलेलं होतं. असा उल्लेख वोगेट यांनी त्यांच्या लेखनात आपल्याला केलेला दिसतो. आणि ह्यातूनच आपल्याला सामाजिक मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र ह्याचे दोन वेगवेगळे ह्यांचा जो 2 वेगवेगळ्या टप्प्यांमधला पाया आहे तो आपल्याला दिसून येतो. मानववंशशास्त्र हे वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे आणि असं असूनही 1860च्या दशकामध्ये सामान्य मानववंशशास्त्रीय विषयामध्ये
एकत्रित करण्याचा जो प्रयत्न केला गेला, त्यामध्ये मानवी जीवनाच्या सुरुवातीचा इतिहास लक्षात घेतला जाईल, अशी आशा होती. 1870 नंतर भौतिक मानववंशशास्त्र, ज्याला आपण फिजिकल अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतो, प्रागैतिहासिक आणि नृवंश विज्ञान, ज्याला नृवंश विज्ञान म्हणजे एथनोग्राफी असं ज्याला म्हणतो, यांचे एकत्रीकरण करून मानववंशशास्त्राचे एक विशिष्ट वैशिष्ट्य जे होतं हे स्वतंत्रपणे निर्माण होऊ लागलेलं होतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मानववंशशास्त्र हे स्वतंत्रपणे आकार ह्याचा आकार स्वतंत्रपणे निर्माण होत होता. 19व्या शतकात ही एक शैक्षणिक शाखा म्हणून उदयाला आली. तथापि या विद्याशाखेच्या उदयास कारणीभूत ठरलेल्या महत्वपूर्ण घटकांचे श्रेय हे युरोपमध्ये 18व्या आणि 19व्या शतकात झालेल्या बुद्धिवादी आणि सामाजिक राजकीय बदलांना दिलं जातं. आणि हे बदल आपल्याला माहितीच आहे की सामाजिक वैज्ञानिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती ह्याच्या आधारे जे बदल घडून आले त्याच बदलांचा उल्लेख इथे आपण करत आहोत. पुढचा जो मुद्दा आहे तो आधुनिक सामाजिक मानववंशशास्त्राचा उदय कसा झाला ते आपण थोडक्यात पाहूया. आधुनिक सामाजिक मानववंशशास्त्राचा उदय प्रामुख्याने ब्रॉनिस्लाव मॅलिनोव्स्की आणि A.R. रॅडक्लिफ ब्राउन यांच्या योगदानाने झाला. मार्सेल मॉर्स यांना फ्रान्समधील आधुनिक सामाजिक मानववंशशास्त्राचं प्रणेता मानलं जातं. एका बाजूला फ्रान्समध्ये ही प्रगती होत होती, तर त्याचबरोबर काही युरोपमधल्या इतरही काही भागामध्ये, इतरही काही देशांमध्ये ही प्रगती आपल्याला होत असताना दिसते. ब्रॉनिस्लाव मालिनोव्स्की हे सर्वात प्रसिद्ध सामाजिक मानववंशशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. आधुनिक सामाजिक मानववंशशास्त्रातील त्यांचं मुख्य योगदान म्हणजे पार्टिसिपेटरी मेथड, ज्याला आपण सहभागी पद्धती किंवा तंत्र असं म्हणतो, सहभागी पद्धत किंवा तंत्र असं म्हणतो, पार्टिसिपेटरी मेथड किंवा टेक्निक ज्याला म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर लोकसंस्कृती पद्धती ज्याला आपण एथनोग्राफिक स्टडी असं म्हणतो, यांचा परिचय आणि त्याचबरोबर कार्यात्मकतेच्या सिद्धांताची स्थापना हे त्यांचं प्रमुख योगदान आहे. कार्यात्मकतेचा सिद्धांत ज्याला आपण फंक्शनॅलिस्ट थिअरी असंही म्हणतो. ब्रॉनिस्लाव मॅलिनोव्स्की यांच्या सोबतच रॅडक्लिफ ब्राउन हे आधुनिक मानववंशशास्त्रांच्या संस्थापकांपैकी एक आहेत. ते त्यांच्या संरचनात्मक कार्यवादाच्या सैद्धांतिक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा हा जो सिद्धांत आहे तो एमिल डर्खाईमच्या संकल्पनात्मक कल्पना ज्या होत्या त्या आणि त्याच्या नृवंशशास्त्रीय क्षेत्र अभ्यासावर आणि तेथील अनुभवाच्या आधारे विकसित केला गेलेला आपल्याला दिसतो. एमिल डर्खाईम यांनी जी काही सुरुवातीला त्यांचं क्षेत्रीय अभ्यास केला गेलेला होता त्याचाच रेफरन्स घेऊन आपल्याला रॅडक्लिफ ब्राउन यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. मार्सेल मॉर्स हे समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. सामाजिक देवाणघेवाण ज्याला आपण सोशल एक्सचेंज असं म्हणतो आणि सामाजिक संरचना, सोशल स्ट्रक्चर यांच्यातील संबंधांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे त्यांना फ्रान्समधील आधुनिक सामाजिक मानववंशशास्त्राचे संस्थापक मानले जाते. मानववंशशास्त्र आणि मुख्यत्वे सामाजिक मानववंशशास्त्र एक विद्याशाखा म्हणून उदयाला आलं, त्यासाठी व्यावसायिक संघटनांच्या निर्मितीचाही अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. 1837 मध्ये स्थापन करण्यात आलेली ॲबोरिजिन्स प्रोटेक्शन सोसायटी ही स्थापन करण्यात आलेली पहिली मानववंशशास्त्रीय संघटना होती.
त्यानंतर अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ संघटना ही स्थापन झाली, ती 1902 मध्ये स्थापन झाली अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर भारताचा विचार करता भारतात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली, जी 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1774 मध्ये झाली. बॉम्बे मानववंशशास्त्रीय संस्था ही 1886 मध्ये स्थापन झाली. ह्या सर्व संस्थांच्या स्थापनेतूनच आपल्याला मानववंशशास्त्र हे शैक्षणिक स्तरावर हळूहळू उदयाला आलेलं आपल्याला दिसतं. त्याला एक मूर्त स्वरूप देण्यासाठी ह्या संस्थांचाही मोठा भाग आहे. भारतातील सामान्यतः मान्यता प्राप्त मानववंशशास्त्रीय कामे ही 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्लंट, क्रूक, डाल्टन, गियर्सन, इबेटसन, मिल्स, नेस्फिल्ड, ओमॅली, रिस्ले, पीटर रसेल, सेनार्ड आणि थर्स्टन यासारख्या ब्रिटिश प्रशासकांनी आणि प्रशासक बनलेले शिक्षण तज्ञ जे होते, जे जे छटन यांनी लिहिलेली जास्त करून आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सरनाईन जे भारतीय मानववंशशास्त्रज्ञ होते, त्यांचंही असं मत होतं की 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत जे काही लेखन आणि केलं गेलं किंवा ज्या काही असोसिएशनच्या स्थापना भारतात केल्या गेल्या त्या अतिशय चाचपडत केले गेलेले प्रयत्न होते जे भारतात झाले गेले होते. परंतु भारतातील मानववंशशास्त्रीय अभ्यास जो आहे तो, जसं मी आधी म्हटलं की अनेक ब्रिटिश प्रशासकांनी जो केलेला अभ्यास होता त्याचाच साहित्य स्रोत म्हणून आपल्याला उल्लेख इथे करावा लागतो. या संघटनांची निर्मिती वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या कालखंडात झालेली होती. आणि ही वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या देशात झालेली ही संस्थांची जी स्थापना होती तीच मानववंशशास्त्राची उदयकालीन परिस्थिती आपल्याला दर्शवते. तर अशा प्रकारे आपण आपल्या ह्या एकंदर विषयाच्या समाजशास्त्राचा परिचय आणि त्याचबरोबर समाजशास्त्राचा आणि सामाजिक मानववंशशास्त्राचा जो काही जवळचा संबंध आहे तो आपण इथे आज पाहिलेला आहे. तर त्याच्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत. ज्या ऐतिहासिक विकासामध्ये ज्या विद्याशाखा उत्क्रांत विकसित होत गेल्या त्यातील महत्वाच्या क्षेत्रात विशेषतः स्वरूप आणि व्याप्ती, त्याच्यामधली स्वारस्य क्षेत्र ज्याला आपण इंटरेस्ट एरियाज म्हणतो, पद्धतीशास्त्र आणि उपयोजितता यामध्ये अभिसरण आणि भिन्नता तर होतीच. याचं कारण म्हणजे समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र दोन्हीही मानवी समाजाचा अभ्यास करतात, मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास करतात आणि त्याच्या सैद्धांतिक समस्या रुची या मोठ्या प्रमाणावर सामायिक आहे. या वस्तुस्थितीमुळे देखील सामाजिक मानववंशशास्त्र हे अनेक विद्वानांच्या मते समाजशास्त्राचा एक भाग किंवा समाजशास्त्राची शाखा आहे असं मानतात. तर चार्ल्स डार्विन ह्यांचं एक वाक्य आहे, त्याच्यामुळे ते वाक्य आपण पाहूया आणि आपल्या आजच्या ह्या प्रकरणाची आपण सांगता करूया. It is not the strongest of the species that survive, nor the most intelligent, but the one most responsive to change. चार्ल्स डार्विन यांचा हा एक कोट जो आहे हा इथे मी मुद्दामूनच मांडला होता, कारण आपण आत्ता जो समाजशास्त्राचा आणि सामाजिक मानववंशशास्त्राचा उदय बघितला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी जीवनामध्येही बदल घडून आलेले होते. केवळ समाज बदलतो म्हणजेच मानवी जीवन बदलतं. आणि त्यासाठी जो काही समाज आणि मानवी जीवनामध्ये जो बदल झाला त्या दृष्टीने हा एक चार्ल्स डार्विन यांचा एक कोट आपण इथे टाकलेला आहे की जो बदलाच्या संदर्भात आहे. तर अशा पद्धतीने आजचं आपलं जे प्रकरण आहे ते इथे संपलेलं आहे
आणि त्याचबरोबर अगदी जाताना थोडक्यात आपण जे काही मुद्दे बघितले आहेत ते मी थोडक्यात येथे पुन्हा स्पष्ट करते. आजच्या आपल्या ह्या सेशनमध्ये आपण समाजशास्त्राचा उदय, त्यामध्ये प्रबोधन काळ, वैज्ञानिक क्रांती, त्याचबरोबर 19व्या शतकात युरोपीय समाजात झालेले सामाजिक आर्थिक बदल, त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांती यांचा उल्लेख केला. आणि त्याचबरोबर समाजशास्त्रीय सिद्धांताचा उदय आणि सामाजिक मानवभाव शास्त्राचा उदय, हे काही महत्वाचे पॉइंट आपण आज बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे ब्लॉक 1 मधील जो काही आपला जो अभ्यास विषय होता हा आपला आज इथे पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार.